राजगिऱ्याची भाजी आमच्या शेतातली चांगली मस्त राजगिऱ्याची भाजी आली बघा. राजगिऱ्याची भाजी बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने. त्यासाठी मी वाटून घेतले आहे लसूण मिरची. करून लावते तुम्हाला. कढई ठेवली आहे. कढई गरम झाली बघा. त्यामध्ये तेल घालून घेणार. चांगलं तेल राजगिऱ्याच्या भाजीला घालून घ्यायचं. उन्हाळ्या दिवसात राजगिऱ्याची भाजी लई कमी भेटते. दोन बळ्या तेल चांगलं घालून घेतले. त्यामध्ये आता अशी मिरची भरभराट तीच ह्याला घालून घ्यायची. लई बारीक वाटायची नाही. मोठी मोठी भरभराट घालायची. लसूण पण मोठा मोठा वाटूनच घालायचा. भाजीसाठी मोठा मोठा चांगला असतो. आधी त्याला चांगलं भाजून घ्यायचं. तिखटखाना मिरचा हे करायचा. मिरचाट लागून भाजी म्हणून तेलात आपण त्यामध्ये आता थोडी थोडी वरून भाजी घालून घ्यायची. पहिल्यांदा थोडी शिळी घालायची. कढईमध्ये माठ नाही. भाजी तशी शिरून थोडीशी होती म्हणून थोडी घालून घ्यायची आधी. आणि आधी हलवून घ्यायची शिजून मग थोडी राहिलेली पण त्यात घालून घ्यायची. थोडी थोडी घालून शिजवत घालायची. तसं आपल्याकडे एवढ्या मोठ्या कढई नसते त्या. आणि भाजी शिजून एकदम थोडी थोडी शिजून थोडी थोडी अशा घालून हलवून म्हणजे शिजली का थोडी झाली का दुसरी पण घालून घ्यायची. त्यावर चांगली हलवून घेते. मिरचा ह्याच्यात मिक्स झाला पाहिजे. शिजून आता गॅस कमी होता. आता मी गॅस फुल करून घेते. पहिल्यांदा मिरची जळते एकदम कमी करून घेतलेला गॅस. आता भाजी टाकली का जळत नाही. तसं पाणी सुटतं भाजीचं. पाणी घालायची पण गरज नाही पडत. आणि आता कशी बघा लई घातलेली भाजी एकदम कमी कमी होत आहे. शिजून एकदम कमी कमी होती ती भाजी. काही एकदम मोठी कढई नसते आपल्याकडं ना. असली मोठी कढई तर एकदमच घालू शकतो आपण. माझ्याकडे एकदम लई मोठी कढई नाही. छोटी कढई कमी होईल तशी घालून घ्यायची. कमी झाली भाजी आणि राहिलेली पण आपण त्यात घालून घ्यायची. चांगली चिरून नीट करून धुवून चांगली घेतलेला तरी पण थोडंसं पाणी लाल निघतं. एकदम देशी लाल गावरान भाजी आहे राजगिऱ्याची. गावरान आहे गावरान टाईपची. ह्यात आपण मीठ घातलं नाही. आपण ह्यात चांगली शिजू द्यायची 2 मिनिटं. नंतर मीठ घालून घ्यायचं. आता बघा आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणारा. पाणी सुटले त्याला तरी मीठ टाकून एक चवीपुरतं घ्यायचं आहे. असं तर शिजून बघा का एकदम कमी भाजी झाली तर मीठ टाकून घेतली चवीपुरतं आपण त्याला. चवीपुरतं मीठ टाकलं हलवून घ्यायचं आहे. त्याचा एक जीव करून घ्यायचा भाजीचा सगळ्या. हलवून मस्त मीठ खाली वर करून घ्यायचं सगळं आणि शिजू द्यायची. सगळं पाणी सुटल्याला भाजीचं अंगचं पाणी सुटलंय ते सगळं आटू द्यायचं. चांगली शिजू द्यायची भाजी. आणि लय गिजगा पण होऊ द्यायची नाही. लय शिजली तर लय गिजगा होती. एवढ्याच पाण्यात चांगली फुल गॅसवर शिजू द्यायची. चांगली त्यामुळे फडफडीत भाजी मस्त होती. आणि शिजली का आपण मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं किंवा ज्याला आवडत त्यांनी टाकू शकता. ज्याला नाही आवडत त्यांनी नाही टाकलं तर चालतो. अशी खाल्ली तरी एकदम साधी सोपी पद्धतीनं भाजी होती. त्याला मसाला वगैरे जास्त घालायची गरज नाही काय नाही. आता आपण भाजी शिजते त्यावर आपण ज्वारीची भाकरी करून घेणार आहोत. ज्वारीची मस्त भाकरी करून घेणार आहोत आपण. ते ह्याच्यासंग ह्याच्यासंग ज्वारीची भाकरी मस्त लागते एकदम. त्यामुळे आपण ज्वारीचे पीठ घेतलंय. ज्वारीचं पीठ मळून घेते बघा.
थोडं 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 पाणी घालून असं मळून घ्यायचं पीठ घालायचं. चांगलं एकदम मळून घ्यायचं मस्तपैकी. चांगलं मळून चांगली भाकरी होती, मस्त फुगती भाकरी बघा. म्हणून चांगलं असं कसा मळून घ्यायचं. अंगात जीव आहे तेवढ्यानं मळून घ्यायचं. पाणी घालावं लागतं थोडं थोडं, नाहीतर घट्ट सुकं झालं. जास्त एकदम पाणी घेतलं तर पातळ होऊ शकतं, कमी पाणी घेतलं तर घट्ट. म्हणून थोडं थोडं हातानं पाणी घालून घ्यायचं. मस्त असा गोळा बनवून घ्यायचा. आपल्याला भाकरी थापायपुरतं लागलं तेवढं असं पीठ काढून घ्यायचं. राहिलेलं पीठ असं गोळा करायचं, साईडला ठेवायचं आणि लागल तेवढा पण असं मळून घ्यायचं आणि चांगलं मळायचं. तेवढं भाकरी पुरतं लागतं तेवढं असं चांगलं ते पाणी घेतलं ते जो करून घ्यायचं त्यात मस्त. थोडं थोडं हातानं वल्ला हात घेऊन असं चांगलं मळायचं. चिकट चांगला गोळा बनला पाहिजे त्यात असा. गोळा बनला का असा गोळा करून घ्यायचा त्यात चांगला मस्त हातानं. आणि हातानं जरा असा मोठा करून घ्यायचा असं. असं म्हणते पुणे असं भाजी भाकरी चिरली फुगत नाही असं होऊन जातं. म्हणून आपण असं थोडंसं खाली पीठ घालून घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं. वरण थोडं टाकायचं असं थापून घ्यायचं. असं एक हात असा लावायचा म्हणजे वाकडे तिकडे जात नाही, ज्याला थापायला येत नाही त्याला. आणि आपण ज्याला दोन्ही हाताने ज्याला थापायचं ठीक आहे ना, दोन्ही हाताने येते तर त्याला काय नाही. नंतर दोन्ही हाताने ज्याला येत नाही त्याने एका हाताने पण असं हे करून थापू शकतो. कुणी पातळ जाड आहे असं एका हाताने पण अशी बघू शकता. जिकडं पातळ आहे इकडं फिरवून फिरवून अशी फिरवायची आणि अशी थापायची. आता तवा ठेवला तर गरम व्हायला, त्यात मी ही भाकरी टाकून घेते. थोडीशी पचू द्यायची भाकरी. भाकरी पचली का त्याला पाणी लावून घ्यायचं. आणि पाणी कसं जास्त लावण्यात असं टाकून चांगलं चौघवत लावायचं असं. कढई म्हणजे कोरडी राहत नाही, चांगलं पाणी लावायला घ्यायचं. असं कढईने चांगलं पाणी लावलं ना मस्त भाकरी. आणि लय उशीर कडक होऊ द्यायची नाही, लगेच उलटायची भाकरी. मस्त खालची तर भाजू द्यायची चांगली. अशी फुगली तर अशी फुगलेली काढून टाकायची, फुगू द्यायची नाही, नाहीतर खड्डा पडतो मध्ये. नाहीतर असं उलटून टाकायचं असं फुगली जाते. आणि फुगलं तर खड्डा पडला तर भाकरी चांगली होत नाही. असं उलटून टाकून हे करायचं आणि पुन्हा असं दाबून घ्यायचं जाते. आता बघा खालची साईड भाजली असते का काढून घ्यायची. मस्त भाजली बघा. आता खाली हे झाले चिकटलं थोडंसं काढून घ्यायचं. अशी कुणीकडे राहिली असते तर अशी भाजून घ्यायची. असं तव्यावर ठेवायची आणि अशी भाजून घ्यायची. नंतर आपण अशी टाकून घ्यायची आणि अशी भाजून घ्यायची मस्त. अशी बघा कशी फुगली एकदम. ज्वारीची भाकरी अशी पापुडा पूर्ण आला पाहिजे, तळतळ फुगली पाहिजे तर चांगली खायला ही चांगली लागते. मला सांगितलेल्या सगळ्यात टिप हे त्यांना यूज केला तर अशी भाकरी बघा फुगणार तुमची. काय सध्या फरक नाही पडणार, मस्त अशी फुगणार. इकडून पण कशी भाजली मस्त पापडा पण हे देता. कशी पण केली तर मग माझा पापडा नाही येत बघा. कशी अशी एकदम मस्त भाजी. आता ती भाकरी केल्या तशी आता सगळ्या आपल्याला लागेल तेवढ्या भाकरी करून घेणार. आता भाजी आपली शिजून एकदम बघा फडफडीत मस्त तयार झाली. त्यात मी शेंगदाण्याची कूट घालून घेतला बघा थोडासा. तुम्हाला ऑप्शनल आहे, घालू वाटला तर घालू शकता, नाही असलं तर चालतोय शेंगदाण्याचा कूट. मला शेंगदाण्याचा कूट आवडतो म्हणून मी शेंगदाण्याचा कूट घालतो. भाजीत काय ती नाही घालायचं. आपली गरमागरम भाजी तयार मस्त. आता ही गरमागरम भाजी आता आपण भाकरी केलेली गरमागरम गरम गरम खायची मस्त लागते. कशी वाप मस्त गरमागरम निघते. गरमागरम भाजी सर्व करते आता. मस्त अशी भाजी गरमागरम
खायला घ्यायची. गरम भाकरी आहे, वाफ निघते अजून गरम येतं. मोडून खायला तयार. भाजी भाकरी खायला तयार. भाजी भाकरी माझी कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा. लाईक करा, तुम्ही लाईक करत नाही. If you found the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround